नमस्कार, मी डॉक्टर योगिता खेडकर. आज वर्ल्ड इमोजी डे आहे. तुमच्या स्क्रीनवरती दिसणारं फूल आणि हे फूल याच्यामध्ये नक्की फरक नाही का? हे रिअल आहे आणि ते व्हर्च्युअल आहे. तर हे इमोजी जे आपण पाठवत असतो, स्माइली, अँगर किंवा रडण्याचा, हे जे इमोजी आहेत ते समोरच्यापर्यंत पोहोचतात. पण संशोधन असं सांगतं की जेव्हा हे इमोजी आपल्याकडे येतात, तेव्हा आपल्या मनामध्ये जसे आपल्या चेहऱ्यावर भाव निर्माण होतात, तसेच मनामध्ये बदल होतात. अॅमिगडाला किंवा मिरर न्यूरॉनमध्ये काही बदल होऊन आपल्या मनामध्ये इम्पथी किंवा समजूतदारपणा किंवा आनंद या भावना निर्माण होतात. पण वास्तविक आपण त्या भावनांचं चेहऱ्यावरती प्रदर्शन करत नाही, अभिव्यक्ती करत नाही. पण ह्या ज्या भावना आहेत याची अभिव्यक्ती न झाल्यामुळे काही समस्या निर्माण होतात का? हो. संशोधन असं सांगतं की जर आपण आपल्या भावना व्यक्त केल्या नाही, तर हळूहळू आपल्या मनामध्ये एक भावनिक ओलावा जो आहे तो कमी कमी होत जातो आणि आपल्यातली संवेदना कमी होते आणि मग इमोशनल इंटेलिजन्स कमी होऊ लागतो. म्हणून वेळीच सावध व्हायचं आणि इमोजीपेक्षा खऱ्या भावना व्यक्त करायला प्रेफरन्स द्यायचा. हो की नाही?